मंडपात गेल्यानंतर अचानक बापाचा फोटो कुठंतरी अडकवलेला दिसेल, आणि ज्यावेळेस बापाचा फोटो दिसेल ना त्यावेळेस त्यांच्या मनात असेल, बाबा सगळं दिलं हो, संपत्ती दिली बाबा, पैसा दिला बाबा, संस्कार चांगले दिले, पण बाबा आज एवढ्या आनंदाच्या क्षणात तुम्ही नाही ना बाबा. बाबा काही नको बाबा, गेलाय तुम्ही आम्हाला सोडून, पण आठवणीनं तुम्ही अजूनही आमच्या सोबत आहात बाबा. फक्त तुमच्या पाया पडतोय, या लेकरावरती आशीर्वाद राहू द्या. हे त्या दोनही लेकरांची इच्छा असेल. ऐका गड्या, ती बहीण सांगत होती, दादा कुणासाठी नाही, फक्त माझ्या मुलांसाठी जगायचंय बघ, फक्त माझ्या मुलांसाठी जगायचंय. ताई नाही ग काय होऊ द्यायचो, पण दादा एक मागणं मागते, तुझ्याकडे आतापर्यंत काही मागितलं नाही. आणि ऐका बरं का, जो आता मी महाराष्ट्रात एवढं नाव आहे ना, फक्त माझ्या बहिणीमुळे आहे. तिनं एक 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 रुपया करून मला शिकवलं आणि आज या ठिकाणी आणलंय. अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए ना माझी आई ग, हे ना माझी आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं, अग वासराला सोडून कुठं, निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, येन माझे आई ग, येन माझे आई ग. आई प्रेम करते यात दुमत नाही गड्या, पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया आमाप आहे ना तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणारी मुलाला शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय, ऐकून जा. उर्रामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कना वाकला. घडीवर तो थांब गड्या, ऐक त्याची धापर, लय अवघड हाई गड्यार, उमगा या बापर. हे आई कळते गड्या, पण बाप नाही कळत. फक्त 5 मिनिटाचं एक उदाहरण देतोय माझ्या आयुष्यातलं. याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस घोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, गुंडलिया धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगलाचे 3 गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, गुंडलिया धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती परनेली नवरे. आता दिवस चारी खेळी मिळे, आता निश्चिंतीने पावलो विसावा,
घुंटलिया धावा तृष्णेची या महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागततिष्ठं तमानदकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं करो प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो भाबाजी सद्गुरुदास दुखा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तो कया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या यासाठी केला होता टहास यासाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसाभा कुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळाला नवे नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे नवे नवे ज्याचं उपज नाही त्याचं एक दिवस निम्न सुद्धा आहे नवे नवे ज्याला या जगातला पहिला दिवस मिळालाय त्याला शेवटचा दिवस सुद्धा मिळालाय आणि तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला नेमका कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीनं गोड केला नवे नवे परमार्थातल्या साधनेची परमार्थातल्या नामचिंतनाची फलश्रुती नेमकी काय होते तो पटवून देणारा 4 चरणाचा अभंग विढाला 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 पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजची एकदिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला बसलेल्या सर्वांना चांगलं माहीत असलं तरी भक्ताची इति कर्तव्यता या ज्ञान अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलोय ते वैकुंठवासी किसनजी सोपान बर्बे त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार त्यांचे सुपुत्र चिरंजीव निखिलजी किसन बर्वे चिरंजीव पंकजजी किसन बर्वे त्याचबरोबर त्यांचे बंधू तेही वैकुंठवासी आहेत नारायणजी सोपान बर्वे आणि पुतणे श्री सुधीरजी नारायण बर्वे श्री नितीनजी नारायण बर्वे आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण बर्वे परिवार असेल मला पुन्हा एक चिठ्ठी आणून द्या त्यामध्ये त्यांच्या पत्नीचं त्यांच्या मुलींची नावं टाकता आली तर बघा ती सगळी शेवटते राहतील तेवढी एक चिठ्ठी आणून द्या खऱ्या अर्थानं किसन दादांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय आणि जो अभंग सेवेसाठी निवडलाय तो शेवटच्या दिवसाचं वर्णन करणार आहे तसं पाहायला गेलं तर या मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय या मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच पण प्रत्येकालाच बाबा जीवन नावाची संधी कळाली असं नाही आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला काळ सार्थक करून शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यूलोकात जीवन नावाची संधी मिळाली
पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म ज्या कामासाठी दिलाय ते काम आम्ही अविरतपणे करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची फलश्रुती आमचा शेवट गोड झाला. यासाठी केला होता अट्टास. कशासाठी तुकोबऱ्या? शेवटचा दिवस गोड झाला का हो? तुकोबराय म्हणतात झाला म्हणून तो बोलतो शेवट तो भला माझा माझा तुकोबराय म्हणतात म्हणून तो म्हणतोय शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण कधी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वारा. महाराज तुम्ही म्हणताय तुमचा शेवट गोड झाला. इथं बसलेल्या प्रत्येकाला माझं काही ना काही विचारणं असेल, तुम्ही माझ्याकडे बघाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला एक सांगा, आतापर्यंत या माळशिरस नगरीमध्ये तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही 100 वर्ष श्राद्धाची कीर्तन ऐकली असतील तर कमीत कमी त्यातली 25 कीर्तन यासाठी किंवा शेवट तो भला या अभंगावरती ऐकली असतील, बरोबर ना? मग मला सांगा, आतापर्यंत संत महात्मे सांगत आहेत आपला शेवट काय पाहिजे? गोड पाहिजे. आम्ही कीर्तनकार गायक मंडळी रोज गातोय सांगतोय शेवट काय पाहिजे? गोड पाहिजे. तुम्ही सुद्धा बसल्या बसल्या म्हणताय आपला शेवट वाईट पाहिजे. झोपलाय? प्रत्येकाची इच्छा आहे आपला शेवट इको कमी करा. आपला शेवट काय पाहिजे? गोड पाहिजे. प्रत्येकाला वाटतं माझा शेवट काय असावा? भला असावा, गोड असावा, चांगला असावा, उत्तम असावा. पण मला एक सांगा, हे जे राहारगारकत चाललंय का शेवट गोड करायचा आहे, शेवट गोड करायचा आहे, हा शेवटचा दिवस म्हणजे नेमका असतो कोणता दिवस? शेवटचा दिवस म्हणजे असतो कोणता दिवस? बोलल कोणी? महाराज हा दिवस म्हणजे आमच्या जीवनातला शेवटचा दिवस. म्हणजे तुम्ही फक्त कीर्तन ऐकून सोडून देताय म्हणायचं की अंतकाळ म्हणजे मरण, असंच ना मामा? कसं आहे? मरण म्हणजे शेवटचा दिवस ना? वा, बसलेले तुमच्या बाबतीत काय म्हणणे? वर्ष श्राद्धाचा दिवस म्हणजे बाबा शेवटचा दिवस. वा, दोन्ही उत्तर गोड आहेत. आणि बरं झालं तुम्ही सगळी बोललात, नाही तर मला वाटलं माणसं फक्त नको तिथंच बोलतात का काय काय माहित. आता तुमचं उत्तर आधी मामा घेतो. तुम्ही म्हणताय मरण म्हणजे अंतकाळ म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस. मी त्याला गृहीत धरणार आहे, त्याला गृहीत धरूनच बऱ्यापैकी बोलणार आहे. पण मामा, मरण हाच जर माणसाच्या शेवटचा दिवस जीवनातला असता तर मग किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित हे काय? मग एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. हा, तुम्ही बोलता हे उदाहरण उत्तर तिथपर्यंत खरं आहे या देहाच्या संबंधानं. त्याच्या पलीकडे बाबा ते उत्तर चुकीचं आहे, मला ते उत्तर मान्य नाही. हा, देहाच्या संबंधानं मृत्यू हा माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. आणि अजून पटवून देतो, तुकोबऱ्यानं हा अभंग मृत्यू लोकात असताना लिहिला का वैकुंठ गमन झाल्यावर? असताना म्हणताय शेवट गोड झाला, मग मृत्यू असेल काय? मृत्यू हे उत्तर चुकीचं आहे. आता तुम्ही उत्तर दिलेलं सांगतो. तुम्ही म्हणताय आजचा वर्ष श्राद्धाचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. कदाचित आपण ते मोबाईल ठेवून दे सगळे, कदाचित आपण याला आत्ममुक्ती दिन असं म्हणतो, बरोबर ना? बरोबर ना? आपण काय म्हणतो त्याला? आत्ममुक्ती दिन असं म्हणतो. पण बाबा, प्रत्येकालाच मुक्ती मिळेल असं? प्रत्येकाचं जगणं दादांसारखं आहे का? प्रत्येकाच्याच वर्ष श्राद्धाला कीर्तन होईल काय? प्रत्येकानंच आयुष्यभर भक्ती केली काय की प्रत्येकालाच मुक्ती मिळेल? बऱ्यापैकी 90% नाही. म्हणजे हे उत्तर सुद्धा माझ्या दृष्टीनं बाद आहे. मग भक्ती करत असताना शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता ऐकून जा, परत डोकं लावायचं नाही. भक्ती करत असताना
नामसाधना करत असताना, भक्ती करत करत, नामसाधना करत करतच माणसानं एक दिवस भगवंतमय होणं, याला म्हणतात माणसाच्या जीवनातलं शेवट. अंतकाळी ज्याच्या नामात मोहा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मोहा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. मामा प्रमाण घेतो पण नंतर घेतो, ऐकून जा. माझा विषय काय चालाय, भगवंताची भक्ती करत करत असताना माणसानंच एक दिवस भगवंतमय होणं, याला म्हणतात माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस. प्रमाण देव पाहवयाशी गेलो, तेथे देवची होणं ठेलो. ही भूमिका ज्या दिवशी माणसाच्या जीवनात येते का, त्या दिवशी माणूस म्हणू शकतो याच्यासाठी केला होता अट्टास. आणि तुकोबरायच्या जीवनात ती भूमिका आहे, मोघम बोलणार नाही. तुकोबराय म्हणतायत माझा देहच प्रत्यक्ष देव झालाय. प्रमाण आकाराशी काही साठावं, देह प्रत्यक्ष झाला देव, म्हणून मी म्हणू शकतो याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस. मग महाराज आता काय, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेच्या. आमची सगळी धावाधाव थांबली, आम्ही शांत झालोय, आम्ही निश्चिंत झालोय. ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही भक्ती केली तो देव उभा मागे पुढे. आता याच्या पलीकडे प्राप्तीची धावाधाव राहिली नाही, आम्ही शांत झालो. पण महाराज घडलं कशामुळं, नाम मंगलाचे तिन्ही गुणे. त्या भगवंताचं मंगलनाम आम्ही कंठामध्ये धारण केलं. पण महाराज ते नाम धारण करत असताना जगानं तुम्हाला त्रास दिला की, मामा मांबाची वानं काट्याच्या काठीनं मारावं, शिवबा कासाराच्या पत्नीनं उकळतं पाणी अंगावरती होतावं. एवढंच काय, गावातल्या लोकांना गारवावरती बसून चपला हार घालून दिंड सुद्धा काढावी. तुकोबराय म्हणतात काढू द्या, काही फरक पडत नाही. ह्या जगाचा नियम आहे, जगात समाज जगताना चांगल्या लोकांना त्रासच देतो. माझ्या अगोदर ज्ञानोबरायला सोडले की जग या तुकोबरायला सोडल. त्रास होणार आहे हे गृहीत धरून चला, पण त्रास होऊन सुद्धा आम्ही भक्तीच्या मार्गावरून थोडं सुद्धा बाजूला गेलो नाही. आणि निळोबराय त्याचं वर्णन करताना किती गोड बोलतात बघा, तेनेची पण ते चालू जाताना पडी गुंता कुठे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, ते झाडू संताचे मार्ग आडर आणि भरले जग. उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेऊ, आम्ही त्या मार्गानं चालत राहिलो. आणि जरा बसलेले ऐकून जा, आतापर्यंत अशा घटना घडलीत का, सायकल चोरीला गेलेली तुमच्या काळात जायच्या बाबा, बरोबर आहे ना. आता तिला भंगारवाला बी उचलीत नाही. सायकल चोरीला जायचे, आता मोटरसायकली चोरीला जातात. आता फोर व्हीलर एखादी घटना महिन्यातून तरी ऐकायला मिळते चोरीला गेली. पण अशी एखादी घटना आतापर्यंत का नाव ऐकून आहे का, रेल्वे चोरीला गेली होय टाळकरी. रेल्वे चोरीला गेलेली घटना अजून येणार बी नाही, येऊ बी शकत नाही. कारण ती रस्त्यानं पळत नाही, तिला काय लागतो, रूळ लागतो, तिला पटरी लागते. पटरीशिवाय ती चलत नाही. तशा बी आपल्या संप्रदायात दोन पटऱ्या आहेत. तिथं जशा दोन पटऱ्या आहेत ना, तसे आपल्या संप्रदायात दोन पट्टी आहेत, एक ज्ञानोबरायची आणि एक तुकोबरायची. तुम्ही चाला याची वाटे, तुम्ही चाला याची वाटे. आणि तुम्ही जर या वाटेने चालत असाल तर नारदाच्या गादीवरून शपथ घेऊन सांगतो, भरवसेने भेटे पांडुरंग. भेटणार म्हणजे भेटणार. आणि तुकोबराय म्हणतात आम्ही त्या वाटेनं चालत राहिलो, आणि त्याच वाटेवरती एक दिवस आम्ही त्याला बघितलं. कुणाला ऐकायचं आहे, इको इको. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृते पाहला, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृते पाहला, आजी सोनियाचा दिनो. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा दिनो अमृते पाहला, आजी सोनियाचा दिनो. तुकोबराय म्हणतात आम्ही त्याला बघितला, आणि त्याला बघितल्याबरोबर तुका म्हणे जन्मा,
आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया, आमचा जन्म सफल झाला, आमचा शेवट गोड झाला. पण जगानं त्रास दिला त्याच्याबद्दल काय कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगलाचे. मग मुक्तीबद्दल मोक्षाबद्दल तुमचं तुकोबर आहे काय म्हणणं आहे? महाराज म्हणतात ज्या मुक्तीसाठी ज्या मोक्षासाठी प्रत्येकाची धावपळ चालली आहे, ती मुक्ती आता माझी बायको झाली, ती मुक्ती आता माझी नवरी झाली, तिनं मला वरलंय, तिच्याशी माझा विवाह झालाय. आणि महिला मंडळ मला एक सांगा बरं, तुमचं हे ऐकतेत का ह्यांचं? तुम्ही त्या बाका लाजल्या. तुमचं हे ऐकतात का ह्यांचं? तुम्ही राग नाही यायचा, मी बोलू. तुकोबऱ्याच्या काळात ह्यांचं तुम्ही ऐकत होता, पण आताच्या काळात चुलीपुढं आमदार खासदार गपगार. खरं बोलू, वाघ होती वाघ, बिबट्या करून टाकलं तुम्ही, बिबट्या. लय अवघड झालं. तुकोबराय म्हणतात ती मुक्ती माझी बायको झाली. आणि बाबा लग्नानंतरची हिरवळ माणसाला लोभ होती. खुडूसकर, लग्नानंतरची हिरवळ माणसाला लोभ होती. म्हणजे ते नव्याचे 9 दिवस जरा आनंदाचे असतात, बरोबर आहे ना? पण एकदा का 2 मुलं बाळ हो, मग ते जावे त्याच्या वंशा. म्हणजे कसं आहे माहिती का मामा, ज्याचं झालं नाही का त्याला वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल, आणि ज्याचं झालंय का त्याला वाटतं नसतं ह्या भानगडीत पडलो तो बरं झालं असतं, पिसूळ आणलाय जातीने ह्या. म्हणजे कसं, शादी का लड्डू जो खाये वो भी पछताए और जो ना खाये वो भी पछताए. तुकोबराय म्हणतात माझा तिच्याशी विवाह झालाय. आणि आता जे जगण्याचे दिवस उरलेत ना, ते मात्र आनंदाने जगण्याचे उरलेत. आता आम्ही आनंदाचे लाडू खातोय. आता आमच्या जीवनात दुसरं काही नाही. तुका म्हणे मुक्ती पर नेली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विढाला. किसन दादांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांना अखेरचा निरोप, अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली वाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. पैकी गायनाच्या छातीसाठी जे उपस्थित आहेत ते आदरणीय हरिभक्ती पारायण आपल्या भागाचं वैभव आमचे मदने मामा असतील, त्याचबरोबर आपल्या भागाचं दुसरं वैभव स्वरसम्राट भजन सम्राट आमचे बालकृष्ण महाराज जाधव असतील, त्याचबरोबर गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ असेल माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं, त्याचबरोबर हरिभक्ती पारायण आपल्या तालुक्याचं भूषण अमोलजी महाराज सुळ, बरोबर ना, ज्ञानवैभव वारकर शिक्षण संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती पारायण बाबांचं नाव काय, पाथर्डी, आमचे मृदंग सम्राट आणि महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार माझे गुरुवर्य माऊली काका सुडकेंचे बंधू आदरणीय सुडके महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर ज्यांचे साऊंड शिष्टमय गणेश दादा ना, गणेश दादाचे साऊंड शिष्टमय. पुढं हे कीर्तन तुम्हाला पुन्हा पाहायला मिळणारे असं महाराष्ट्रातील एक नामवंत यूट्यूब चॅनल, अगदी अल्पावधीमध्ये महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात जे यूट्यूब चॅनल पोचलंय. नवे वारकरी वसा, वारकरी वारसा, वारकरी विचारांची प्रेरणी, सद्विचारांची प्रेरणी प्रत्येकाच्या घराघरात व्हावी आणि तसेच कीर्तनं आपल्याकडून शूटिंग होऊन त्या चॅनलवरती आपण टाकावीत, असं ज्यांचा हेतू आहे ते माझे जिवलग मित्र ओम साई क्रिएशनचे मालक आमचे खऱ्या अर्थानं चेतन दादा. एकदा चेतन दादासाठी जरा जोरदार टाळी द्या. सर्वांना विनंती, या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विनेकरी बाबा सर्वांच्या चरणावरती विनम्र नतमस्तक. मृदंगावरती जे गोड साथ करतायत त्यांचं नाव राहिलं बोलता बोलता. मृदंग सम्राट मृदंग वैभव आदरणीय हरिभक्ती पारायण तेजसजी महाराज काळे विठाला. अगदी एकाही शब्दाचं विषयांतर न करता अगदी कंप्लीट अभंग आणि अभंगाचा सार आणि शेवटच कसा गोड करता येईल हे मी आजच्या कीर्तनामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. खऱ्या अर्थानं मी नेहमी बोलत असतो बघा, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आई वडील आहेत, आपली माणसं घरात आहेत, तोपर्यंत त्यांची उणीव आपल्याला कधी भासत नाही. पण एकदा का आपली माणसं आपल्याला सोडून गेली ना, मग कितीही डोळ्यात आसवानागऱ्या गेलेली माणसं पुन्हा मिळवता येत नाहीत. बसलेले ऐकून जा. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळ. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे. पण एकदा का आपल्यावरती प्रेम करणारी आपली माणसं माथ्याआड गेली ना, पुन्हा किती प्रयत्न करा गड्या, माथ्याआड गेलेली माणसं पुन्हा माघारी आणता येत नाही. असंच मृत्यू लोकाच्या नियमाला अनुसरून खऱ्या अर्थानं दादांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे.
जायचं वय नव्हतं, पण काळानं घाला घातला आणि वयाच्या 50च्या आसपास खऱ्या अर्थानं दादांना घेऊन गेले. अतिशय होतकरू व्यक्तिमत्व, आयुष्यभर समाजासाठी, गावासाठी, आपल्याला पुढं घेऊनसाठी जगत होते. त्या दादांना आज जाऊ लागलंय. आणि ज्यावेळेस आपल्या घरातली माणसं आपल्याला सोडून जातात त्यावेळेस मात्र अतीव दुःख होतं. ज्यावेळेस आई सोडून जाते, ज्यावेळेस आपले वडील सोडून जातात, त्यावेळेस ते आपल्याला अनेक वेगवेगळ्या रूपानं, अनेक वेगवेगळ्या रंगानं दिसायला सुरुवात होते. त्याचं वर्णन एका कवीनं किती गोड शब्दात केलंय बघा. अंबरुनी वासराले चाटती जवागाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. हे आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, आर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. हे कन्या काट्या वेचायाला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिर्यान वाणी. आर काट्या कोट्या कोट्यालाही तिच मानत नसे पाया, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय. दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. त्यावेळेस आम्हाला आई वडील वेगवेगळ्या रूपात दिसायला सुरुवात होते. प्रथमतःच आई वडिलांवरती बोलणं उचित ठरणार नाही, कारण इकडं लगेच सगळ्याच्या डोळ्यात पाणी आलंय. त्यामुळे शेवटी एक 15 मिनिटं मी बाप या विषयाला, आई या विषयाला न्याय देईल. तत्पूर्वी मला अभंग सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळा नाही सुटणार, कारण ते मला जमत नाही. फक्त अभंगाचं पहिलं चरण सुटेल, ऐकून जा. खऱ्या अर्थानं जन्म म्हणजे मृत्यू निश्चित आहे. जन्माला आलाय त्याला एक दिवस मरावं लागणार आहे, एक दिवस गाणाऱ्याला जावं लागणार आहे, सांगणाऱ्याला जावं लागणार आहे, वाजवणाऱ्याला जावं लागणार आहे, टाळकऱ्याला जावं लागणार आहे, शिष्टमंडळीला जावं लागणार आहे, बसणारे तुम्हाला सुद्धा जावं लागणार आहे. एवढंच नाही, संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाहिजे, पण त्या संतांना सुद्धा पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला. एवढंच नाही, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगात ये चालित आम्ही चेकू. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो जगाचा मालक जरी येता आला तरी येत नाही उरो आले अवतार. एरते पामर जीव किती जन्म म्हणजे मृत्यू निश्चित आहे. का देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळ्या. ना म्हणू नये धनंजया जिया परी, का ललाटीचे लिहिले ते ना मोडे गा काही केले. काळे गोरे पण धुतले फिटवणे. जन्म म्हणजे मृत्यू निश्चित आहे म्हणजे आहेच, पण महाराज जन्मापासूनचं मृत्यूपर्यंतचं अंतर काढून आम्हाला शेवट गोड करायचा आहे. मग जर आम्हाला शेवट गोड करायचा आहे तर आम्ही नेमकं जीवन जगत असताना काय करायला पाहिजे. महाराज म्हणतायत जरी करणे असेल शेवट गोड गा. जर वाटतंय शेवट गोड व्हावा तर मग राम राम स्मराधी, त्या देवाचं भजन करा. किंवा मामा तुम्ही प्रमाण दिलं, तुकोबराय म्हणतायत अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. किंवा देवाचा नियम आहे अंतकालेच मामेव स्वरण मुक्तवा कलेवरम. जर मरताना देवाचं नाव मुखाला आलं तर देव काय करतोय, मोक्ष येतोय, तर देव वैकुंठाला घेऊन जातोय. मग काय काय जण आमच्या पुढचे असतात, काय काय जण म्हणतील महाराज चालतंय, मग ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी घेऊ देवाचं नाव. तू काय स्टॅम्पवर लिहून आणलंय का ह्याच दिवशी मरशील. काय काय जण ह्याच्या पुढचे असतात बाबा. काय काय जण म्हणली महाराज ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी रातभर भजन ठेवून भजनात मरू. तू देवाचा सासरा आहे का. नाही नाही, त्याच दिवशी तू मरणार आहे भजनात. बरं काय काय त्याच्या पुढं मोक्ष देऊन उदार काशी होय कीर, पण ज्ञानोबऱ्यांनी पुढं मेघ टाकली परी वेचणे लागे शर्यती गावी. तिथं बाबा मेल्या मोक्ष आहे, तिथं काशी गेल्या मोक्ष नाही. तिथं काय करावं लागतंय, मरावं लागत आहे, तेव्हा काय मोक्ष आहे. आता बघा सगळ्यात मोठा कुंभमेळा तिथं चालू आहे प्रयागराजला. आता ते सुरू होते, कालपासून ते सगळी लगबग सुरू झाली. म्हणजे कालपासून तो कार्यक्रम चालू झाला. भारतातला हिंदूंचा सर्वात मोठा सण, भारतातला हिंदूंचा सर्वात मोठा सण आज प्रयागराजमध्ये काशीमध्ये कुंभमेळ्याच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय.
भारतातील नवे नवे जगातील 40 करोड लोक जवळजवळ तिथे येणार आहेत बाबा. 40 किलोमीटर सगळं ट्रॅफिक बंद आहे. 40 किलोमीटर पायी प्रवास आहे. भारतातले जातील नवल नाही, भारतातले त्या सोहळ्याला जातील, तिथं जातील नवल नाही. अमेरिकेतून परकीय सुद्धा तिथं आलेत. नवे नवे ऍपल मोबाईल सगळ्यात फेमस आहे बरोबर ना. ऍपलचं सर्वांना आकर्षण आहे. त्या ऍपल कंपनीची मालकीन त्या सोहळ्यात सामील झाली आहे. मग आपला हिंदू धर्म किती श्रेष्ठ असेल बघा. मला सांगायचा मुद्दा येतोय तिथं मरावं लागतं त्यावेळेस मोक्ष आहे. आणि बाबा अंतकाळी यायला आयुष्यभर करावं लागत. बरं सुडके बाबा आयुष्यभर करून सुद्धा अंतकाळी देवाचं नाव मुखाला येणं ह्याची काय गॅरंटी. देऊ उदाहरण क्रमांक 1 ऐका. जड भरत नावाचा राजा आहे. आपण फक्त 2-3 तास घर बाळका पोरं मुलं सोडून इथं कीर्तनात येऊन बसलोय. राज्याचा त्याग केला, वैभवाचा त्याग केला, संपत्तीचा त्याग केला, धनाचा त्याग केला आणि भगवत प्राप्तीसाठी अरण्यात गेला. आणि अरण्यात जाऊन भजन करायला लागला. पण भजन करत करत असताना एके दिवशीची घटना आहे. तळ्याजवळ बसलेत आणि तिथं तळ्यावरती हरिण पाणी प्यायला आलंय. गरबी नाही हरिण. आणि इकडून वाघानं डरकाळी टाकली. आधीच हरिण ससा लई बित्रा प्राणी. वाघानं डरकाळी टाकल्याबरोबर त्या हरणानं पारस खाली टाकलं, गर्भ टाकून दिला, निघून गेलं. तेवढ्यात ते जड भरत नावाचा राजा गेला आणि त्या हरणाला उचललं आणि त्याची सेवा करायला लागलं. बसलेले चांगलं लक्ष देऊ नाही का. कशाला गेलाय तो, कशाला गेलाय. भगवत प्राप्तीसाठी, नामच चिंतनासाठी. चाललंय काय, हरणाची सेवा. बरं आपल्याला मिळालाय कशाला, देवे दिला देह. तो गेलाय कशाला, भगवत प्राप्ती करता. चाललंय काय, हरणाची सेवा. आपल्याला मिळालाय कशाला, तिकडलं इकडं लावा. आपल्याला मिळालाय कशाला, भजनाला. आपला चाललाय काय, संसार. मग आपलं जर भरताचं काय बोंबललंय तीच झालंय ना. बरं सेवा करायला लागला आणि सेवा करता करता एक दिवस अंतकाळ जवळ आला. आणि अंतकाळ जवळ आल्यानंतर त्याच्या लक्षात आला आपण आता मरतोय. पण मी मेल्यानंतर या हरणाचं होईल काय. कुणाच्या मनात चिंता आहे, जड भरत नावाच्या. आणि बाबा ही बऱ्याच जड भरताना चिंता आहे, मी मेल्या होईन कसं. तू मेला पाहिजे. तू जगून तरी काय करतो, ह्याचा त्याचा बाण टोकारतो, चौकात बसून ह्याला त्याला नावं ठेवतो, ह्याला काहीतरी म्हणीन त्याला काहीतरी म्हणीन, ह्याला देवचीन त्याला देवचीन. तू जागला नाही पाहिजे, तू मर, काही फरक पडत नाही. तू मेल्या तुझ्या मागचं काहीच राहत नाही, सगळं व्यवस्थित चालू. म्हणजे तुमच्यावर घालत नाही. विकास महाराजाला चिंता आहे, मी मेल्यावर माझ्या मंदिराचं व्हायचं काय. मंदिर अजून अपूर्ण आहे, बांधायचं कोण. म्हणजे मला चिंता आहे जर मेलोच चुकून तर मागं होणार काय. विकास देवडे तू फक्त मरून बघ. म्हणजे आपल्या घेतल्या ह्यांची खसखस पिकती म्हणून हे सांगायचं. विकास महाराज तू फक्त मरून बघ. तू मेला, तुझी पोरं तुझी जागा चालवायला. म्हणजे बऱ्याच जड भरताना ही चिंता आहे, मी मेल्या होईल काय. त्या जड भरताला त्या हरणाची चिंता लागली, मी मेल्या होईल काय. आणि चिंता करता करताच मरून गेलं. आणि जसं मरून गेलं का तसं जड भरत राजा हरणी गरबा गेला. घाला तो घातला वासनी. म्हणजे आयुष्यभर करून गेलता भगवत प्राप्तीसाठी, तरी बी शेवटी देवाचं नाव मुखाला येणंच का नाही, गॅरंटी नाही. जरा पुढं सरता का तुम्ही सगळेजण, जागा कमी. परत मला डिस्टर्ब नका करू. एक तर मी मूड मध्ये सांगायच्या. सगळे एकदा सरकून घ्या, तवर आम्ही भजन करतो. विठाला 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 फक्त तुम्हाला बोर व्हायला लागलं की मला सांगा, मी तसल्यातलं पर्यंत आहे. पण मला वाटतं चांगलं सांगावं, समाजाला कळावं. आणि आज कीर्तनकाराच्या कीर्तनालाही म्हणल्यावर मला दुरीतच कीर्तन करावं लागेल, कारण माझी बी कधी कधी परीक्षा असते. बरेच जण इथं माळकरीत, बरेच वारकरी संप्रदायाचे दिग्गज आहेत. त्यामुळे मला अगदी दुरीत बोलायचं. एकही मिनिट मी बाजूला जाणार नाही, नाही तर मग मी त्यातलंही पर्यंत आहे बाजूला जाण्यात. पण जरा लक्ष देऊन ऐका, सगळे शांत बसा. आता तुम्ही उठायचंही, उठून शांत बसा. ऐका, थांबा आता. म्हणजे आयुष्यभर भजन करून सुद्धा देवाचं नाव शेवट मुखाला येईन का नाही सांगता येत नाही. मी कुठं बोलतोय, मामानी मध्ये प्रमाण दिलं तर अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, ह्या प्रमाणाला मी न्याय देतोय. तसं मी मोगम बोलणार नाही. बाबा आयुष्यभर करून सुद्धा येईन का नाही सांगता येत नाही. आणि मग शेवट न करता येईल हे कशाहून. पण आपल्याकडे एक म्हण आहे, आधी आडातच नाही तर मग
आधी आडत पाहिजे, मग कुठे येईल, मग कुठे येईल, पावऱ्यात येईल. म्हणजे विहिरीतच नाही आणि बादलीत टाकतो. विहिरीत तर पाहिजेत ना बादलीतून वर काढाय, नाही तर विहिरच कोरडी पडली त्यात मोटर टाकवतोय, जळण ना मोटर 2 मिनिटात. बरोबर आहे ना. म्हणजे गंमत तशी झाली. म्हणजे शेवट यायला अगोदर वर्षभर, अगोदर आयुष्यभर करायला पाहिजे. अजून सोपं सांगतो, 10वीचा वार्षिक परीक्षेचा पेपर 3 तासाचा लिहायचा आहे आणि त्यात पास व्हायचं म्हणल्यावर अभ्यास कधी, ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी का आधी वर्षभर? बरं, वर्षभर करून सुद्धा शेवट पास होईल का नाही गॅरंटी सांगता येत नाही. तुका म्हणे आयसी बुद्धी ज्याची जड त्या उडी दगड. म्हणजे काय काय अशी बी जड बुद्धीची असतात की एवढं वर्षभर अभ्यास करून सुद्धा पास होता येत नाही. मग ते 10वीचा पेपर 3 तासाचा पास व्हायला जर वर्षभर अभ्यास करावा लागतंय, तर सुडके बाबा मरण हा आयुष्यातला शेवटचा आणि सर्वात महत्वाचा पेपर आहे. हा पेपर पास होण्यासाठी अभ्यास कधी करावा लागेल? कोण म्हणलं निम्मे गावरे मसनात गेले? कधी जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तो आपले सोयत पाये तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत अंगात राहणार तोपर्यंत झडझडून वाहिला निघ ये भक्तीचे वाटेला, तोपर्यंत भक्ती करा. आणि नाही भक्ती केली तर मग पहिला मोर्चा माझा नामदेवरायाकडे असेल. नामदेवराया जीवन नावाची संधी आहे, जन्म आहे, मृत्यू आहे, मारावं लागणार आहे, पण शेवट गोड करायचा आहे. मग आम्ही नेमकं काय करायला पाहिजे बघायचं ना. बाबा काय म्हणतात, नामदेवराया काय म्हणतात बघा. उठा जागी भारे आता स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माचा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माता चुकवा व्यथा संपत आलाय. नामदेवराया काकड्यामध्ये सांगतायत उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, किंवा आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या नारोनी बागा बाबा. तरी लोकांनी भजन केलं नाही आणि नाही भजन केल्यावर कशी फसगत निर्माण होते त्याला लक्ष देऊ नये का. एकदा काय झालं, एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला. आता राजा म्हणलं त्याचा छंदच ना बाबा शिकार करणं. शिकार करायला जंगलात गेला, धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, नियम साधला, प्राणी मारणार. तेवढ्यात राजाचा चुकून पाय एका विषारी सापाव पडला. आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या तू हा म्हणताय राम गोंजर तू नाही नाही बरं केलं अजून तू अंदादी. कसं आहे, चुकून पडू द्या अथवा जाणून बसून पडू द्या, सापाचा नियम आहे. तो काय करणार आहे, चावणार. बाबा साप चावणार, इको कमी करा. साप चावणार, तेवढ्यात त्या राजाच्या मागे एक लाकूड तोड्या लाकडाची मुळी घेऊन गेला. त्यानं बघितलं बापरे राजा आणि नजर चुकीन राजाचा पाय विषारी सापाव पडलाय. आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर राजाला साप काय करतोय, चावतोय. जर राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात काय होतोय, मरतोय. आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय? कुणाच्या मनात शंका आहे, इको कमी करा. कुणाच्या मनात शंका आहे, लाकूड. त्यानं विचार केला नाही, लाकडाची मुळी फेकून दिली, पळत पळत गेला, राजाला खाली ढकललं, राजा खाली पडला. राजाचा नेम चुकला, राजा वैतागला. बावळट आहे, मूर्ख आहेस, अक्कल नावाची गोष्ट देवानं कमी दिली का तुला? तुला माहित नाही का मी कोण आहे? अहो राजे साहेब तुम्हाला कोण ओळखत नाही हो, तुम्ही प्रांताचे मालक आहेत, तुम्ही आमचे धनीत, तुम्ही आमचे राजेत, फक्त तुम्ही आम्हाला गरीबाला ओळखत नाही. हे पण मला काय ढकलून दिलंस रे? पलीकडे बघताय का सळसळ कर जाणार साप बघितला, बापरे पाय पडला तो. हो म्हणजे चावला असता, हो म्हणजे चावला असता तर मी मेलो असतो, हो म्हणजे तुझ्यामुळं मी जिवंत आहे असं तुला सांगायचं का? तेच पटवून देतोय. आता जो श्वास घेताय ती माझी कृपा आहे, माझ्यामुळं तुम्ही जिवंत आहेत. ए काय करतोस रे तू? काय नाही, रोज या जंगलात येतो, दिवसभर वाळे लाकडं गोळा करतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, त्याचा कोळसा करतो, शेजारच्या 2-4 गावांनी विकतो, 2-4 रुपये मिळवतो, त्याच्यावरती माझा उदरनिर्वाह चालतो. आता हे काय करायची गरज नाही, चल माझ्या राजधानीत दिलं. प्रधान शिकडी याव काय हो राजे साहेब, आपल्या राज्यात चन्नाची बाग किती आहे? मोजून 2,500 एकर आहे, लगेच तोडलेली मोजून 1,000 एकर आहे. मग एक काम करा, एक कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 एकराचं बक्षीसपत्र करा, त्याच्यावरती माझी मुद्रा लावा, सही करायला माझ्याकडं. त्यावेळेस काय तलाठी ग्रामसेवक तहसीलदार होते काय? राजा बोलेन, राजानं सही केली बाबा, कागद लाकूड तोड्याच्या हातात देणार. पण तत्पूर्वी ऐका, एका एकरात कसं बिन किती बी चंदन येऊ द्या, कमीत कमी 3 कोटीच होत आहे. किती? मन में लड्डू फुटा, डेअरी मिल्क वाटतंय का नाही लावा चंदन? कवर उसंती करता की जिंदगी गेली तरी 10 एकरात कोटी व्हायचं नाही. लावताय नका लाव, एवढं फक्त ऐकून सोडा, नाही तर 10वा आणि 13वा संगत जेलमध्ये करावं लागेल. त्याला काय लागते? परवानगी लागते. एका एकराचे पैसे झाले किती? 3 कोटी. 5 एकराचे पैसे झाले किती बाबा?
15 कोटी त्या लाकूड तोडायला मिळावं. लाकडं तोडायला जायची गरज आहे? काहीच गरज नाही. 2 वर्ष निघून गेली. 2 वर्षानंतर राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला आणि त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी आपण या लाकूड तोड्याला लाकडाची बाग दिली. आता यानं विकली असेल, घर गाडी नोकर चाकर सगळं सगळं त्याच्याकडे असेल आणि जिथं दिली तिथं राजांनी येऊन असा रथ उभा केला आणि असं 5 चक्राकर फिरून बघितलं. जसं 5 चक्राकर फिरून बघितलं का, तसं राजाचं बी डोळं फिरलं. जिकडं बघीन तिकडं कोळसा आणि राखच. आता ह्याचा धंदाच कोळशाचा ना. ह्याला साग दिलं काय, ह्याला चंदन दिलं काय, बाबा हे काय घेणार आहे? 5 चक्राचा कोळसा बघून राजा नेमकं झालंय काय बघायला खाली उतरला. तेवढ्यात लाकूड तोड्या पळत आला. राजाच्या चरणावरती नमस्कार. राजा साहेब लय उपकार झालं तुमचं. काय झालं? काय नाही, 2 वर्षापूर्वी त्या जंगलात जावं लागायचं. दिवसभर वाळलेली लाकडं तोडावं लागायची. कधी मिळत होती, कधी मिळत नव्हती. मिळाली तर अख्खं घरदार खायचं, नाही मिळालं तर अख्खं घरदार उपास राहायचं. आता रे, आता किती सोपं केलं. आता मला माझ्या घरा शेजारी 5 चक्राची बाग दिली. आता लांब जावं लागत नाही. आता सकाळ सकाळ उठतोय, कुऱ्हाड हातात घेतोय आणि त्यातली 2-4 झाडं झपकावतोय, खपकावतोय, तोडतोय आणि आता त्यालाच घरी आणून जाळतोय आणि आता त्यालाच माळशिरसमध्ये गिरायक लागते. का बरं? वास मारते ना चन्नाचे. म्हणजे मला 5 चक्राचा कोळसा केला काय? मला मोजून बघा ना, मापात पाप नाही. नगभर जास्त नाही, नगभर कमी नाही, मोजून 5 चक्राचा कोळसा केलाय. तो मला एखादी दपली बिपली शिल्लक आहे का? मावशाव दपली कळती का? गॅसच दपली कळती ना. तो मला एखादी दपली बिपली शिल्लक. तो मला दपली नाही पण कुऱ्हाडीचा दांडा आहे, आणू का मला? राजा मला आण. राजानं कुऱ्हाडीचा दांडा हातात घेतला, बाह्या मागं सरल्या, त्यातून कुऱ्हाड निकाली. काय केलं असेल? हा, आता महाराज आम्हाला एवढं बी कळत नाही होय, आणि एवढं नाही कळलं आम्ही माणसं कशाची. पण तुम्हाला कळतंय तेवढा बावळाट राजा नव्हता. राजानं विचार केला, आता याला हाणावं तर परत चंदन होतंय कोळशाचं नाही. मग आता काय करावं लागेल? समजावून सांगावं लागेल. आणि कधी कधी ऐकून जा बरं का, महत्वाचं वाक्य. कधी कधी ऐकून जा. या जगात जेवढे अनर्थ घडलेत तेवढे फक्त मारामारीमुळे घडलेत. या जगातला कुठलाच वाद असा नाही की जो सांगून आणि समजावून मिटू शकत नाही. फक्त समजावून सांगणाऱ्याची आणि समजावून घेणाऱ्याची कमी या जगात. राजाने त्याच्या हातात लाकूड त्याच्या हातात दिलं. त्याला सांगितलं, जा पलीकडे चन्नाचा व्यापार. त्याला विचार, या लाकडाची किंमत काय? राजानं पाठवलं. हातभर लाकड, काय किंमत होईल? वाज घेतला, मला एगरी चंदन आहे. अरे जर भरपूर असतील तर कोट्यवधी रुपये देतो. भरपूर नाही, 5 चक्कर होती. येतंय लक्षात? भरपूर नाही, 5 चक्कर होती. पण पठ्यानी कोळसा गेलाय. मला एवढ्या दांड्याचा सांगता का मला काय होत्याल? तो मला दांड्याचा 10,000 देतो. पळतच राजाकडे आला. राजासाहेब 10,000 म्हणते दांड्याचं. हो. आता राजाने विचारलेला प्रश्न, लाकूड तोड्याने दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. आपला शेवट गोड आहे, आपलं जीवन सफल आहे, आपला जन्म सार्थक आहे. एवढं उत्तर ऐकून जाता, एवढं उत्तरण प्रश्न. राजाने विचारलं, काय तो किती म्हणतोय दांड्याचं? 10,000. तुला किती दिली ती? 5 चक्कर. तू काय केलं? 5 चक्राचा कोळसा. बरं, 5 चक्राचा कोळसा किती हजारात विकला? मोजून 5,000. ती दांड्याचं म्हणतंय किती? 10,000. तुला काय कळलं का? तुला काय लक्षात आलं का? आणि बघा बरं का, चूक लक्षात आल्यानंतर खुडूसकर माणसानं नम्र व्हायला पाहिजे. पण काय काय चूक करून सुद्धा चूक केली, कळली ना आपली चूक आहे, मग माणसानं नम्र व्हायला पाहिजे ना. तो नम्र आहे. राजा पुढे हात जोडून उभा आहे. राजा साहेब कळलं बरं का, पण आता कळून काय उपयोग आहे हो? कळलं बरं का, पण आता कळून काय उपयोग आहे हो? आता वेळ निघून गेली ना. आता कोळसा केला. आता थोडी त्याचं चंदन होणार आहे का? थोडी तुम्ही 5 चक्कर परत देणार? ते मला 5 चक्करच नाव काढल्या, जपकीन बापाची पेंड एक काय, मला अजून कोळसा करतो काय? म्हणजे हे कोणाचं चाललंय? राजाचं लाकूड तोड्याचं. माझ्या गोळ्या संपल्यात का? मला नवीन आलेला व्हायरस झालाय. लाकूड तोड्याचं आणि राजाचं फक्त उदाहरण आहे. नाही तर ही इमारत मिळाली का आपल्याला देहरूपी? ही बी चंदन आहे. आणि एवढी गोड इमारत देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी जयला जन्म वाया, सांगतो तुम्हाशी बाजारी विद्या. जरा पुढे जाऊन बोलू. ते 15 कोटी चुलीत जाऊ द्या, आपल्याला एखाद्याने 20 कोटी देऊ द्या आणि आपला हात इथून मोड द्या. बाबा पुन्हा हाय असा 1 अब्ज रुपये घेऊन डॉक्टरकडे जायचं. माळशिरस मधल्या सगळ्यात मोठ्या डॉक्टर, ही किडनी जरा खराब झाली, जरा नीट करून देता काय? देतील काय? बदलून देतील, पण गॅरंटी एवढंच काय, मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या जरी सुवर्ण न मिळे एक क्षण नरजन्म. बाबा मेरुतुल्य पृथ्वी एवढं धन जरी त्या देवाच्या चरणावर टाकून दिलं ना, तरी सुद्धा आयुष्यातला शेवटचा श्वास सुद्धा मारून मिळत नाही. फक्त एक काम करा, आहे तोपर्यंत भजन. एका वाक्यात सांगू मानवी जीवनाचं सार, मिळालंय चंदन, याचा फक्त कोळसा होऊ देऊ नका. आता काय काय म्हणतील, महाराज राहिला वय केला ना राव, फार 70th गेलो आता काय राहिलं? पण महाराज म्हणतात जाऊ द्या ना, 1 तास उरला. 1 तासात खटवांगरायासारख्याचा उद्धार होऊ शकतो. 7 दिवसात परीक्षिती राजाचा उद्धार होऊ शकतो. इथं बसलेल्याचं प्रत्येकाचं आयुष्य अजून 1 तासाच्या पुढे आहे. कारण कीर्तनात कधी येत नाही मरण काळ. प्रत्येकाचं आयुष्य 1 तासाच्या पुढे.
बाप्पाचं काय जायचंय विसरली तर या थोर झाली हानी पचतीला खाणी 84 आमचं काही जाणार नाही म्हणून भजन करा. नामदेवराला विचारलं दुसरा मोर्चा माझा नाथ बाबाकडे असेल. नाथ बाबा तुमचं काय म्हणणं आहे बघायचं. नाथ बाबा काय म्हणतात. नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार देह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातनार तयामध्ये दुःख यातनार तुम्ही आत्मा मधुसूदना तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव 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 काकऱ्यामध्ये वासुदेव नावाचं प्रकार त्याच नाथ बाबा सांगतात नरदेह दुर्लभ जाना भजन करा. बाबा तरी ऐकलं नाही. तुकोबऱ्यांना विचारला आता शेवटचे संत ज्ञानोबऱ्या त्यांच्याकडे जातून 2 मिनिटात अभंगाच्या पहिल्या चरणाला स्पर्श करतो. माझं जरा स्वभाव आहे मी सगळ्या संतांना विचारल्याशिवाय अभंगाला कधीच स्पर्श करत नाही. सगळ्या संतांना विचारून झालंय फक्त राहिले ज्ञानोबऱ्या सगळे संत म्हणतात शेवट गोड करायचंय तर भजन भजनाशिवाय कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे 2-4 आठवड्याचे. हा जळतील पापे जन्मांतरीचं पाप जायचं काय करतं नामस्मरण करतं साधन म्हणून नामस्मरण करा. मग माऊली आमचा चाललाय प्रपंच सगळेजण म्हणतायत भजन. तुमचं काय म्हणणं आहे. माऊली म्हणतायत आम्ही प्रपंचाला विरोध केला नाही. उलट माझी तर प्रतिज्ञा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तीन. उलट माझं तर म्हणणं आहे संसार थाटात करा पण संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे. नवे जेवढ्या सायासनं प्रपंच करताय हरिपाठ सायासे करशी प्रपंच दिनिशी हरिशीनं भजशी कवण्या गुडे तेवढ्या सायासनं परमार्थ करा. देव काय देवाचा बाप तुमच्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचं नाही. पण तेवढ्या सायासनं आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे. पण आपला सायात चाललाय प्रपंचातला आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोल गोल साडी. याच्या पलीकडे माणसाचं जीवनच नाही. काय काय माणसं बाबा संसार रुपये बहुसा करत इतके बुडाले फुगून सुद्धा वर आले नाहीत. तुमच्याकडे माणसं पाण्यात बुडाल्या फुगून वर. पण काय कायला सुधारणा म्हणजे कसं झालंय संसाराने ह्यांना पकड नाही ह्यांनी संसाराला पकडले. माझ्या हातात 10 किलोची गुळाची ढेप आहे दिसती तुम्हाला नसल 10 किलोची पण हा म्हणाय काय जाते तुमचं मला घ्यायची का तुम्हाला द्यायची. किती किलोची 10 किलोची. या गुळाच्या ढेपीला त्या मुंगळा गाण्यातल्या मुंगळ्याने येऊन पकडलं. आता किती प्रयत्न केल्यानंतर गुळाची ढेप सोडतो सोडीतच नाही. वेळ प्रसंगी तोंडापासून तुटून निघतो. पण गुळाची ढेप आपलं बी तेच झालंय. संसार करता करता एक दिवस आपण संसारात मरतो पण तरी देवाची आपल्याला आठवण. एक सोपं उदाहरण सांगतो ना अभंगाच्या पहिल्या चरणाला स्पर्श करतो. तुम्हाला साप माहिती साप हा म्हणा की राव साप माहिती. साप कुणाला खातो म्हणा महाराजाला. साप कुणाला खातो बेडकाला. गंमत आहे सापानं बेडूक बघितला लपत 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 साप बेडकाकडे गेला. बेडकाला पकडलं 2 मिनिटात निम्मा बेडूक सापानं गिळला. निम्मा बेडूक सापानं गिळला. राहिला किती पांढरे साहेब राहिला किती निम्मा. बरं राहिला निम्मा किती मिनिटात संपन हा 2-4 मिनिटात संपन. लय साप या काळ 10 मिनिटं लागेल पण कार्यक्रम. बरं एकदा सगळ्या बेडूक सापाने गेल्या बेडकाचं अस्तित्व आहे. बेडकाचं नाव जीवन. बेडूक सोडा मी विकास महाराज देवडे महाराष्ट्रात अजून तरी माझ्या एवढा गडी कोणी फेमस झाला नाही. एवढ्या 2 वर्षाच्या काळात एवढा फेमस माझ्या इतका गडी झाला नाही बाबा. 2 वर्षाच्या काळात 3 महाराष्ट्राच्या बाहेर 4 राज्यात एक बी तालुका मी सोडला नाही. 3 वर्षात 3 गाड्या चेंज केल्यात. बरं एवढा कुठलं बी सोशल मीडियाचं गॅप घ्यायचं कमीत कमी लाखाच्या पुढे माझे फॉलोअर्स आहेत. एवढा फेमस असून चुकून जर माझ्या ड्रायव्हर कडून जाता जाता गाडी धडकली तो का ती उभा आहे. आणि मला अभिमान आहे महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार आहे ज्याचा ड्रायव्हर कीर्तनात उभा असतो. चुकून जर गाडी धडकली मी मेलोच तसं मी अजून कसाच 50 वर्ष मरत नाही लिहून देतो स्टॅम्पवर. पण मेलोच तर माझ्या घरचे पाहुणे रावळे म्हणतात बॉडी आली महाराज आला महाराज गेला. त्याच्या मेन गावाला गेला महाराजाची काय आली म्हणजे माझा अस्तित्वात नाही. बेडकाचं किती संपलाय बेडूक राहिला किती राहिला अर्धा किती मिनिटात संपणार आहे 2-4 आणि तेवढ्यात त्या 2-4 मिनिटात नेमकी त्या बारक्याच्या पुढे आली माशी. बेडकाच्या पुढे आली काय केलं असेल बेडकानी नसल लक्षात येत फक्त डोळं वाचून माझ्याकडे बघा म्हणजे लक्षात येईल. गुळ एवढ्या वेळ त्यासाठीच हातात ठेवला होता मी.
जसा मी गुळाचा कार्यक्रम केला तसा बेडकानं माशीचा कार्यक्रम किती संपलाय? महाराज नाही बिडूक किती संपलाय? राहिला किती? राहिलेला अर्धा किती मिनिटात? मग त्या 2-4 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का? तरी आशा संपली का? सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती येत नाही केला जय हो दिशाशीन पावला माया वेष्टीला जीव जन्म गेला येत नाही केला हिंदचा दिशाशीन तरी आशा संपली कुणाची? बेडकाची म्हणतात अजून लोक. म्हणजे बाबू जेवला पत्र पालतच की बेडकाचं नाही चाललंय, ही ह्या बेडकाचं चाललंय. काय काय बेडकाचं 40 गेलं तरी आशा समजली नाही, काय काय बेडकाचं 80 गेलं तरी आशा समजली नाही, काय काय बेडका आज उद्या आली तरी बी आशा समजली नाही, काय काय बेडका ज्याच्या सरनावर असल्यावर चाव्या काढून गेला रे दिना मेला की वर घेऊन जातो काय खालच्या ठेव ना काहीतरी, तरी बी गोड प्रमाण दिलं. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशाक्षीन पावला माया वेशीला जीव माझा बाबा. सुख सुख करत माणसाला संसारात मरावं लागतंय तरी सुखाची प्राप्ती आहे. कारण या संसाराचा नियम आहे दुःख बांधवरी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कोठे किंवा ठाऊकचे आहे संसार दुःखाचा. मग मला सुख मिळवायचंय काय करावं लागेल? सुखरू पैसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारी. सर्व सुखाचे अगर बापरक मध्ये सर्व सुखाचे अगर जनी म्हणे शरणर सर्व सुखाचे अगर म्हणेनार हरी सोनार किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे सुख प्राप्त करायचंय. देवाचं भजन करा. तुकोबराय म्हणतायत तुम्ही करताय हा अट्टहास प्रपंचातला आहे आणि प्रपंचातला अट्टहास तुम्हाला आमदार बनवेल, खासदार बनवेल, मंत्री बनवेल, पंतप्रधान बनवेल, राष्ट्रपती बनवेल. माणसं आता इकडून माझ्याकडे पाठवा, पुढं पाठवा. आता यांना उठवण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही, डायरेक्ट या बाजूने माझ्याकडे पाठवा. तुम्हाला जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील प्रपंचातला अट्टास बनवेल, पण प्रपंचातला अट्टास तुमचा शेवटचा दिवस कदापि गोड करणार नाही. आणि गोडच करायचा तर परमार्थातला अट्टास करा. पण किती कामामध्ये काम, काही म्हणा राम राम जाईल हा भवश्रम सुख होईल दुःखाचे. परमार्थातला अट्टास करा. तुकोबर आहे तुम्ही काय केलं दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवार बोलण्याची नाही. आता देवाविने काही रात्र न कळे दिवस न कळे पांडुरंग त्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग गोविंद गोविंद मना लागले छंद किंवा गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे. मग महाराज या अट्टहासाची या साधनेची फलश्रुती नेमके काय? महाराज सांगतात आमचा शेवट गोड झाला, आम्हाला तो दिसला अभंगाचं पहिलं याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास टाळी वाजवा गायक वादकांसाठी. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात यासाठी केला होता अट्टास शेवटाचा दिसगोड. आतापर्यंत अगदी भगवत चिंतन सोडून प्रमाण सोडून एकही मिनिटं बाजूला गेलो नाही. आता थोडं वेगळ्या पद्धतीनं कंप्लीट 12:15 आपण थांबणार आहे. वेगळ्या पद्धतीनं शेवट कसा गोड करता येतो ऐकून जा. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत स्वतःसाठी जीवन जगत असतात तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगत असतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मिलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं बाबा गेली तरी शिल्लक राहतात. संत या जगात आले, जगाच्या कल्याणात संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे आले, जगाचं कल्याण केलं आणि निघूनही गेले, पण गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिले ते कीर्ती जगा माझी.
किंवा तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, पण ही कीर्ती जगात शिल्लक ठेवण्यासाठी जगावं लागतं, जगाचे वेगळं. मग कसं जगाल? चालताना असं चाला, आपल्यासोबत 10 जणांना चालावं. अमृताचे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे, किंवा बोल ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. आपण बोलल्यानंतर जगानं आपल्या बोलण्याच्या प्रेमात पडावं, नवल नाही. आपण बोलल्यानंतर त्या विटेवरच्या मालकानं सुद्धा नाचावं, इतकं गोड बोलणं आपलं असावं. बसताना अशा ठिकाणी बसा, आपल्यासोबत 10 जणांना बसावं, आणि जाताना असं जा, आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती जाईल ना त्याच्या डोळ्यात टचकन अश्रू आले पाहिजे, इतकं चांगलं जीवन जगा. आणि निश्चित किसन दादा ज्या दिवशी गेल्याची बातमी प्रत्येकाच्या कानावरती गेली असेल त्यावेळेस प्रत्येकाच्या डोळ्यातून टचकन अश्रू आले असतील. कारण की या जगात मन मिळावू स्वभाव असणारा, कामन लोकांसाठी जगणारा, कायम घरादारासाठी जगणारा, कायम पाहुण्यांसाठी जगणारा एक चांगला माणूस, नवे नवे मित्रांसाठी जगणारा, नवे नवे मित्रांना चांगला संदेश देणारा, मित्रांचंही कल्याण व्हावं, मित्रही माझ्यासोबत कसे मोठे होतील, हा ज्यांचा उदात्त विचार होता, ते किसन दादा ज्या दिवशी गेले असतील त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात आसू असतील. आणि निश्चित मी बोलून जाईल, माणूस किती जगला याला बाबा अजिबात किंमत नाही. माणूस किती जगला याला अजिबात किंमत नाही, पण देवानं दिलेलं आयुष्य किती चांगल्या पद्धतीनं जगला याच्यावरून शेवट कसा ठरत असतो. आज त्यांच्या चांगल्या जगण्याची पावती एवढा समाज या ठिकाणी येतोय. कुणाच्याही वर्षासाला एवढा समाज येत नाही. कारण तसं आहे, जगले समाजासाठी, आणि जी माणसं लोकांसाठी जगतात ती लोक या जगात अमर होत असतात, निश्चित अमर होत असतात. चांगलं जगले, चांगलं जगून जगाचा निरोप घेतला, मुलांवरती चांगले संस्कार केले, आणि आज त्याची खऱ्या अर्थानं पावती की एवढा मोठा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. त्यांच्या दोन्ही सुपुत्रांना आणि पुतण्यांना खऱ्या अर्थानं शुभेच्छा देत असताना, धन्यवाद देत असताना एकच बोलेल, आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची. या तुमच्या वडिलांचे संस्कार उत्तम आहेत, म्हणून खऱ्या अर्थाने एवढ्या तारुण्य अवस्थेमध्ये एवढा परमार्थाचा खटाटोप तुम्ही करताय. निश्चित चांगलं जगा, शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. चांगलं वागा, शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. भजन करा, शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. काय काय म्हणतील महाराज, नाही चांगलं जगलो, नाही भजन केलं तर मग आमच्या बापाचं काय जायचंय? आमचं मी आधी सांगितलं, आमचा हे सांगायचा धंदा. आमचं ठरल्यात त्यात बदल, तुम्ही ऐकलं ना ऐकलं तरी ठरल्यात तेवढं आम्ही घेऊन, आमच्या मुदलीत तोट नाही. पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. तुमची मुदल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर देवाचं भजन करा, आणि नाही देवाचं भजन केलं तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही यम. बरं त्याला बसाय नीट नाही. जॅगवार, पजरो, चिप, कंपासवाडी, बुलेट, थार, क्रेटा, इनोवा, छोटा टमटम, 4 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, मिठी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेन्झ, रेडा, हल्या हल्या आणि हल्या बसलाय फकड्यान. मग हातात चाबूक आहे, मग मारी ती तुडी ती झोडी ती निष्ठुरे, यमाचे किंकर भाऊसाला नाही त्या यमाशी करुणा, तप्त भूमीवरील चालविती. लय हानी त्यात लय. अजून मी बी बघितलं नाही, कारण मी बी अजून गेलो नाही. ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी कळण किती झपकावतात ती, पण आम्हाला नाही. ज्यांनी भजन नाही केलं, अयो लय रट्ट खाताल तुम्ही. आता काही म्हणा, आमचा धंदाय म्हणा, काही म्हणा, पण वर गेल्यावर रट्ट्यागणी आमची आठवण होईल. आणि अजून आमच्या बोलण्यात विश्वास नसेल तर फक्त मरून बघा, मग वर गेल्यावर कळण किती हानत्यात. फक्त हानल्यावर आम्हाला सांगा येऊ नका, नाही तर आम्हाला कुणीकडे पळावं मिळायला लागायचं नाही. म्हणून भजन करा ना. अजून बी नसेल करत तर नाथ बाबा काय सांगतात बघा जरा. आता हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. हे एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. हे पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. हे आम वाग्या स्वाम वाग्या, आम वाग्या स्वाम वाग्या, प्रेम नगरावारी, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. हे आत्मापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो, आत्मापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, ढोल वाजतो मामाचा
आई बाळू मामा वैदव वैदव वैद त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद बाळू मामा वैदव वैदव वैद त्याने मेंढ्या केल्या वैदव वैदव वैद रुद्राचा अवतार थोरयो राहतो आत्मापुरा उठवून भंडारा थोरयो ज्ञानगंगेची अमृतधारा रेशमी भेट मस्तकी त्याला सोन्याची किनार दिसे रूप मनोहर नजर तेज तलवार बाळू मामा वैदव वैदव वैद त्याने मेंढ्या केल्या पैदव पैद बाळू मामा वैदव वैदव वैद त्याने मेंढ्या केल्या पैदव पैद मग नाथराजा काकड्या सांगतात हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरत्य शेवटी बा काल बांधून नेल एका जनार्दने आमचे काईबा जाईल पिंगळा महाद्वारी म्हणून त्याचं भजन करा पण कोणाचं विठोबा किसन बर्वे आणि चिरंजीव पंकजी किसन बर्वे पुतणे श्री सुधीरजी नारायण बर्वे आणि श्री नितीनजी नारायण बर्वे खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून किसनदादांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलोय. मी आधी सांगून गेलो ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आपली माणसं आहेत तोपर्यंत आपल्या माणसाची उणीव कधी आपल्याला भासत नाही आणि एकदा का माणसं सोडून गेली ना मग कितीही डोळ्यात आसवाना आपली माणसं पुन्हा काही भेटत नाहीत. ऐकून जा या जगात जी सर्वात जास्त प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आहे. लेकोराचे हित वाहे माऊलीची जित्त ऐसी कळवळ्याची जाते करी लाभावी न प्रीती किंवा जिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. जी कोणत्याही लाभाशिवाय प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आहे पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. त्या व्यक्तीचं नाव बाप. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. बोलता बोलता महिला मंडळ तुम्ही म्हणत असता कौशल्याचा राम बाई कौशल्याचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्या माता ढाई मोकळून रडते रामा नको ना जाऊ तू जर गेला तर तुझी आई जगायची नाही पण आई जगली बरं का. पण दशरथ नावाचा बाप रामा तू जर वनवासाला गेला तर तुझा बाप जिवंत राहायचा नाही. आणि झालंही तसंच एका भिंतीकडे बघत राम राम म्हणत पुत्रवियोगामध्ये दशरथ नावाच्या बापानं प्राण सोडला पण आमच्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा रामबाई दशरथाचा राम. अरे त्या देवकीचा यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण पुरातून नाकात तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजे ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरता का. आई गेली की आमच्या डोळ्यात आसवच असतात आम्ही म्हणायला सुरुवात करतो ट्रबल आणि इको द्यायला याचा थोडा बेस कमी करा. आई वाचून अरे आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई अग चुकलं तुझं बाळाई रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग ए ना माझी आई ग हे ना माझी आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग निघून गेली गाई ग इन माझे आई ग इन माझे आई ग. आई प्रेम करते यात दुमत नाही गड्या पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे.
अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया आमाप आहे ना तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणारी मुलाला शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय, ऐकून जा. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये हसू जरी कना वाकला. घडीवर तो थांब गड्या ऐक त्याची धापर लय अवघड हाई गड्यार उमगा ह्या बापर. हे आई कळते गड्या पण बाप नाही कळत. फक्त 5 मिनिटाचं एक उदाहरण देतोय माझ्या आयुष्यातलं. आई बाप आपल्यावरती किती प्रेम करतायत या घराशी निगडीत आहे म्हणून बोलतोय, ऐकून जा. सुडके बाबा आम्ही 4 भावंड, 3 बहिणी आणि मी. त्यातल्या 3ही बहिणी तुमच्या जवळ काष्टीला दिलेल्या आहेत. थोरली मनीषा, तिच्या पाठीमागचा मी, तिच्या पाठीमागची स्वाती, तिच्या पाठीमागचा मी, माझ्या पाठीमागची दादा सुप्रिया. अतिशय सुखानं संसार चालू होता. या घराचा जसा संसार असेल, माझ्या घराचं गोकुळ झालं. गाडी घेऊन ये, त्यावेळेस काय माझ्याकडे 4 व्हीलर नव्हती, 2 व्हीलरवरती फिरत होते. गावातली गाडी बुक केली आणि सकाळी सकाळी निघणार. तेवढ्यात दाजीचा पुन्हा फोन आला, ए गाडी आण नको, 2 व्हीलरवरती ये, पेशंटची तब्येत पुन्हा सिरियस झाली. दाजी डॉक्टर तर रात्री म्हणत होते चांगलं, बोलण्यात वेळ घालू नको, एका क्षणाचाही भरोसा नाही, लवकर ये. बाबा गाडीला केक मारली आणि दुपार संध्याकाळच्या 3 वाजता मी तिथं गेलो. 3 वाजता गेल्यानंतर दाजी समोर उभा राहिलो. दाजी काय होत आहे? काही नाही, जा तुझी बहीण वाट पाहते. जड पावलं उचलत 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 आयुष्याचा दरवाजा ढकलला आणि दरवाजातून आत पाय टाकला. तेवढ्यात तिनं दरवाजाकडे बघितलं. डोळ्यात हसू होते. दाद्या आलास का रे? आलो की काय होतं? काही नाही रे, रात्रीपासून नुसती जीवाची घालमेल 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 चालली बघ. या खुशीनं त्या खुशी होण्याचा प्रयत्न करते पण तेवढं सुद्धा नाही करता येत. दाद्या आतापर्यंत वाटत होतं इकडून तिकडे पळवताय, आतापर्यंत वाटत होतं जगल जगल जगल, पण आता वाटतंय नाही जगायची. काही काय होतं नाही होऊ द्यायचो काही ग. दाद्या आतापर्यंत नव्हती आशा पण आता वाटतंय रे जगावं. ताई काय होतं? काय नाही ग. 2 छोटी छोटी लेकरं घरी आहेत, कोणासाठी नाही बघ, पण त्यांच्यासाठी जगावं असं वाटतंय. ज्या दिवशी किसन दादा शेवटचा श्वास घेत असतील त्या दिवशी त्यांच्या पण डोक्यात एकच विचार असेल, माझी मुलं लहान आहेत, अजून लग्न नाही झालं माझ्या मुलांचं. मी गेलो तर या माझ्या 2ही मुलाचं व्हायचं काय? या 2ही मुलांना आधार कुणाचा? माझ्या बायकोला आधार कुणाचा? माझ्या मुलीला आधार कुणाचा? कोणी बघावं त्यांच्याकडं? मुलाच्या लग्नात जो थाटात फिरत असतो तो बाप असतो. आज ज्यावेळेस ही 2ही मुलं लग्नाच्या भोवल्यावरती चढतील त्यावेळेस त्या मंडपात जातील आणि मंडपात गेल्यानंतर अचानक बापाचा फोटो कुठंतरी अडकवलेला दिसेल. आणि ज्यावेळेस बापाचा फोटो दिसेल ना त्यावेळेस त्यांच्या मनात असेल, बाबा सगळं दिलं हो, संपत्ती दिली बाबा, पैसा दिला बाबा, संस्कार चांगले दिले, पण बाबा आज एवढ्या आनंदाच्या क्षणात तुम्ही नाही ना बाबा. बाबा काही नको बाबा, गेलाय तुम्ही आम्हाला सोडून पण आठवणीनं तुम्ही अजूनही आमच्या सोबत आहात बाबा. फक्त तुमच्या पाया पडतोय, या लेकरावरती आशीर्वाद राहू द्या. हे त्या 2ही लेकरांची इच्छा असेल. ऐका गड्या, ती बहीण सांगत होती दादा कुणासाठी नाही, फक्त माझ्या मुलांसाठी जगायचंय बघ, फक्त माझ्या मुलांसाठी जगायचंय. ताई नाही ग काय होऊ द्यायचो, पण दादा एक मागणं मागते, तुझ्याकडे आतापर्यंत काही मागितलं नाही. आणि ऐका बरं का, जो आता मी महाराष्ट्रात एवढं नाव आहे ना फक्त माझ्या बहिणीमुळे आहे. तिनं एक रुपया करून मला शिकवलं आणि आज या ठिकाणी आणलंय. आज ती नाही तर माझ्या आयुष्यातली अवस्था मला माहिती काय होते ते. ऐकून जा गड्या. ताई काही नाही होऊ द्यायचो, काही सांग, हा भाऊ तुझी सगळी इच्छा पूर्ण करेल. दादा काही नको रे, फक्त ह्या तुझ्या बहिणीचं काही बरं वाईट झालं ना तर फक्त माझ्या लेकराची आई हो बघ. ज्यावेळेस दादा शेवटचा श्वास घेत असेल त्यावेळेस पत्नीला एकच सांगत असतील, काही नाही ग, आतापर्यंत खांद्याला खांदा देऊन माझ्यासोबत लढली, माझा संसार थाट्यानं चालवला, माझा संसार पुढे नेला, आता जातोय तुला सोडून, आता नाही दिसणार परत तुम्हाला कोणाला.
पण फक्त एक काम कर, आई तर तू माझ्या लेकराची चांगली झालीसच, पण आता बापाचं छत्र हरवतंय ना, या माझ्या मुलांचा फक्त बाप होण्याचा प्रयत्न कर. माझ्या मुलांचा बाप हो आणि माझ्या मुलाला काही कमी पडू देऊ नको. आठवा तो दिवस, त्या दिवशीची अवस्था काय असेल. बाबा एकमेकाच्या मिठीत पडून रडत होता, सांगत होता दाई नाही काही होत नव्हतं देणार. दादा आता त्यातली मुलगी लग्नाला आली आहे. ज्यावेळेस मी तिच्यासाठी मुलं बघायला जातो ना, त्यावेळेस ती एकच सांगते, मिठीत येते, मामा सगळं दिलंस रे, सगळं कमवलंस मामा, पण आता आई नाही बघ. सगळं जीवनात आहे पण आईची माया नाही रे कोण देऊ शकत मामा. ज्यावेळेस तुम्ही पुढे जाताना त्यावेळेस आई समजावून सांगणारी असते, आज मिठीत नाही कुणाच्या जाता येत मामा, आज नाही मिठीत कुणाच्या जाता येत. आज त्या भाचीची अवस्था मला माहिती काय बाबा. ज्या वेळेस आज त्या दोन्ही बहिणी रक्षाबंधनाला येतात ना, त्या आल्यानंतर आनंद मनात होतो थोडासा, पण ज्यावेळेस रात्री हातात बांधतात ना बाबा, त्यावेळेस आम्ही तिघही त्या बहिणीच्या फोटोकडे जातो आणि रडत बसतो, ताई तू आम्हाला सोडून गेलीस ग, ताई तू आम्हाला सोडून गेलीस ग, ऐकून जा. डॉक्टरांनी मला बाहेर काढलं आणि फक्त आयसीयूतून बाहेर पाय ठेवतो तेवढ्या डॉक्टरांनी आवाज मारला, महाराज 1 मिनिट देत आहे. काय हो बहीण आहे काय बोलली, काही नाही, छोटी छोटी 2 लेकरं त्यांचा सांभाळ कर म्हणली. महाराज कदाचित ती यासाठीच रात्रीपासून जगते. आम्ही विचार करतोय अंगात फक्त 10,000 पेशी आहेत आणि त्याचा डॉक्टर कोणते असतील तर त्यांना माहिती, कमीत कमी माणसाला जगायला 25,000 पेशींची गरज असते. हे पेशंट जगतंय कोणत्या आशेवरती. काय झालं काही नाही. ज्यावेळेस तुम्ही माघारी पाय टाकला ना, त्यावेळेस तुमच्या बहिणीने सुद्धा शेवटचा श्वास घेतला. ताई म्हणून हात मारत होतो, कुणी नव्हतं सावरणार, कुणी नव्हतं आधार देणार. बाबा त्यावेळेस बहिणीचं प्रेम काय ते कळलं, त्यावेळेस आईचं प्रेम काय ते कळलं. बॉडी आम्ही ताब्यात घेतली आणि दाजींच्या घरी गेलो. माझ्या बापानं सांगितलं होतं काही झालं तरी चालेल, पण माझी मुलगी माझ्या दारात जिवंत आणायची. बहिणीच्या दारात गाडी उभा केली आणि खाली उतरलो, मान खाली घातली. कोणत्या आशेनं बापाकडे बघणार आहे. जसं 5 वर्षाचा मुलगा पळत यावा तसं 50 वर्षाचा माझा बाप माझ्याकडे पळत आलता आणि मला सांगत होता, हे काही केलंच नाही तू, हे लय विश्वास होता तुझ्या देवावरती तुझ्यावरती, पण नाही वाचू शकला. आयुष्यात कधीही न रडणारा बाप ज्यावेळेस मुलगी जाते, ज्यावेळेस मुलगा जातो, त्यावेळेस ढाई मोकळून रडतो. इतकं प्रेम जो आपल्यावरती करतो ना, तो बाप आहे, ती आई. जाता जाता एवढंच सांगेल, बऱ्याच जणांच्या डोळ्यात या ठिकाणी आसू आहेत घऱ्या, पण फक्त रडून चालणार नाही, ते आचरणात आणा. एक लोक आम्हाला कायम विचारतात, महाराज तो निर्गुण निराकारी देव बघायचा आहे, सोपं आहे. एका कीर्तनात 15 मिनिटं जास्त बसलो, एका कीर्तनात आम्ही टाळ वाजवली, एका आयुष्यातली एक पंढरपूरची वारी केली. आम्हाला वाटतं देवानं आमच्या घरी येऊन राहावं, बाजारचा भाजीपाला आहे. अरे तो देव बघायला लय पुण्य करावं लागतं, पण या जगात 2 देव असेत जे पाप्यालाही दिसतात आणि जे पुण्यवानालाही दिसतात. त्या 2 देवाचं नाव म्हणजे एक आपली आई आहे आणि एक आपला बाप आहे. त्या आई बापाची सेवा करा. जगाचा मालक तुमच्या घरी येऊन राबल्याशिवाय राहायचा नाही, तुमचं घर पंढरपूर केल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून आई बापाची सेवा करा, आई बापाला सांभाळा. आहे त्यांच्या श्वासात श्वास, तोपर्यंत त्यांच्यासाठी जगा. पिकलं पान आहे, कधीतरी गळून जाणार आहे, कधीतरी सोडून जाणार आहे, आणि ज्या दिवशी सोडून जाईल ना, त्या दिवशी रडायला सुद्धा रान फोडणार नाही, ही अवस्था आहे. म्हणून फक्त एक सांगेल, आई बाप आहेत तोपर्यंत त्यांच्या मुखात गोड घास घाला. बोलता बोलता तुमची 15 मिनिटं मी जास्त घेतली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. जाता जाता या कीर्तन सेवेतून प्रसन्न होऊन देवाकडे एकच मागणं आहे, देवा खऱ्या अर्थानं किसन दादांना 1 मुक्ती दे 4 मुक्त्यापैकी, आणि असं बनव जसा मी तुकोबार यांच्या जीवनातला शेवटचा दिवस सांगितला तसा किसन दादांच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड कर. कारण चांगले जगलेत, चांगलं वागलेत आणि चांगलं जगून या जगाचा निरोप घेतलाय. अगदी 5 मिनिटात ते तुझ्याजवळ येतील. 4 मुक्त्यापैकी 1 मुक्ती दे आणि पुन्हा जन्मही नाही, पुन्हा मरणही नाही, असं त्यांना बनव. एवढंच मागणं असेल. जाता जाता अर्ध्या मिनिटाची सूचना आहे. कर्जत दोनही मुलाची मुलीची अवस्था काय असेल. पाळणा तुम्ही केला, नेत्र दिव्याचा दिवा तुम्ही लाविला, कुठं कुठं शोध तुम्हाला दिसतच नाही. या नाव बाबा मला करमत नाही. बहिणीची भावाची अवस्था काय असेल. गेला तो दसरा आली ती दिवाळी, अरे बहीण तुझी रे आता कोणाला ओवाळी. कुठे कोण शोधू तुला
दिसतच नाही येणार दादा मला झोप येत नाही रे झोप येत